ओम जय गुरुदेवा, जय गुरुदेव, जय गुरुदेवा, जय गुरुदेव. ओम जय गुरुदेवा, जय गुरुदेव, जय गुरुदेवा, जय गुरुदेव. ओम श्री सद्गुरुदेव भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, मावली ज्ञानेश्वर भगवान, संत जगद्गुरु तुकाराम महाराज. ओम श्री सद्गुरुदेव भगवान की जय. गुरुवर्य योगी योगात्मा श्री अंताराम भगवान की जय. पवनसुत हनुमान की, सब साधु संतन की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. प्रेम प्रणाम गुरुदेव, प्रेम प्रणाम गुरुदेव. सत्संगाचा आजचा हा सहजयोग सेवेसाठी घेतलेला ज्ञानेश्वरी अध्याय 5 वही क्रमांक 32. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वैला पावी. थोडस सद्गुरूबद्दल गुरूंची आठवण आली, त्या आठवणीमध्ये त्यांच्याबद्दल थोडस बोलण्याचा प्रयत्न आहे. जो युक्तिपंथे पार्था, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट होत नाही, तोपर्यंत माणसाला परमार्थ कळत नाही. रात्रंदिवस जरी तो भजन करत असेल, कीर्तन करत असेल, सर्व काही करत असेल, तरी पण जोपर्यंत गुरु भेट होत नाही तोपर्यंत त्या माणसाला काही कळत नाही. गुरुशिवाय ज्ञान होणारच नाही, गुरुशिवाय देव कळणारच नाही. मी स्वतः अनेक ठिकाणी फिरून आलो, फिरून देव भेटेल का, ज्ञान कळेल का, ज्ञानेश्वरी कळेल का. ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरी तोंडी पाठ झाली, परंतु ज्ञानेश्वरी पाठ होणं वेगळं आणि ज्ञानेश्वरी कळणं वेगळं. ज्ञानेश्वरी जेव्हा गुरुवर्य योगी योगात्मा श्री अंताराम भगवान यांची माझी भेट झाली, गुरुनी आशीर्वाद दिला, गुरुनी जवळ घेतलं आणि त्यांच्या मुखातून ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद सहज बोलण्यातून त्यांनी जी ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगितला, त्यावेळेला जो अर्थ अनुभूतीला आला, कळाला, तो काही वेगळा आहे आणि विशेष आहे. म्हणून योगात्माचे जे ज्ञान आहे, हे ज्ञान विशेष आहे. योगात्माच विशेष आहे. असे सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत, गुरु आपल्याला भेटलेले आहेत. हे आपलं फार मोठं भाग्य आहे की सद्गुरूचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु सगळ्या संत कुळीचा राजा आहे, गुरु हा राजा आहे. ज्या दिवशी सद्गुरूची भेट होती ना, तो दिवस भाग्याचा. सगळं प्राप्त होतं त्या माणसाला, सगळं प्राप्त होतं. न मिळणारं सुद्धा भेटून जातं त्याला.
गुरु भेट झाली. आपण म्हणतो गुरु भेटल्यानंतर मला ज्ञान कळालं, मला ध्यान कळालं, मला प्रेम कळालं. असं नाही. अरे गुरु भेटल्यानंतर प्रेमाला सुद्धा जीवन देणारे, ज्ञानाला सुद्धा ज्ञान देणारे, ज्ञान सुद्धा गुरुमुळं शोभून दिसतं, प्रेम सुद्धा गुरुमुळं शोभून दिसतं. ज्ञानाला सुद्धा ज्ञान देणारे सद्गुरू आहेत. ते साधं सोपं नाही. म्हणून सद्गुरूची युक्ती कळावी माणसाला. युक्ती फार खोल आहे. युक्ती कळत नाही जो युक्तिमंत कौतुके, अभ्यासाच्या मोहरा ठाके. ज्याला गुरुची युक्ती कळली ना, आहा, तो महासुखाचा निमता व्हायला पावे. त्याला महासुख मिळतं. मोक्ष पर्वतावर तो चढतो. लई सोपं. गुरु भेटल्यानंतर फार सोपं. गुरुनी रीत सांगितली, त्या रीत जर ती युक्ती सांगितली, ती रीत सांगितली, ती जर रीत कळाली ना, परमार्थ फार सोपा आहे. पण हे फार दुर्मिळ आहे. गुरुचं ज्ञान फार दुर्मिळ आहे. बाकी ग्रंथ तोंडी पाठ करा, काही उपयोग होणार नाही. अनेक ग्रंथ पाठ बहुत केले, पाठांतर वर्म राहिले दूर. मी वाचितच होतो. पण आज प्रत्यक्ष प्रत्येक ओवीतून ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन सद्गुरूंनी घडवलंय. प्रत्येक अक्षरामध्ये, एका अक्षरामध्ये, माऊलीच्या एका ओवीमध्ये जेव्हा सद्गुरूच्या मुखातून ती ओवी ऐकली जाते ना, वा, तेव्हा जीव हा कृतार्थ होतो. अभ्यासाच्या मोहराटा कृतार्थ होतो जीव. माझं भाग्य, मला सद्गुरू माझा योगात्मा भेटला आहे. आणि योगात्म्याचं दर्शन ही साधी सोपी गोष्टच नाही. जन्मोजन्माची असेल पुण्य सामुग्री. म्हणून हे भेट झाली मला. जास्त काही बोलायचं नाही, बोलण्याविषयी काही शब्द नाही. पण साधकाने आपली गुरुनिष्ठा आणि गुरुनं दिलेलं नाम हे शेवटच्या श्वासापर्यंत एका निष्ठेने, निष्काम भावनेने शेवटपर्यंत जपावं. गुरु भेटायच्या अगोदरचा पहिला क्षण आणि आपला शेवटचा क्षणापर्यंत गुरुनिष्ठा साधकाने सांभाळावी, एवढंच बोलणं आहे. प्रेम प्रणाम गुरुदेव. काय चुकलं असेल, प्रकृतीचा गुणदोष बरोबर असेल ते सद्गुरूचा प्रसाद म्हणून सेवन करा. पुंडलिकावर द्वार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर. ओम श्री सद्गुरुदेव भगवान की. प्रेम प्रणाम.